आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। मोदी अजितदादांचं ऐकत असतील तर त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावे। अजित पवारांनी मोदींकडून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। अजित पवारांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचं उत्तर। खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची औलाद, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका। ताटामध्ये घाण करणारी जी काय राजकीय औलाद आहे ती शिंदे गटाची आहे, तीच अजित दादा गटाची आहे। मुंबई लुटायचं काम भाजपने शिंदेच्या माध्यमातून सुरू केले। बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधून 12,000 कोटी खर्च केले। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप। लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। 92,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या फिक्स्ड डिपॉझिट, त्याच्यातल्या 12,000 कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले। सरकारनं राज्याची तिजोरी साफ केली। तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून दोन समाजात भांडणं लावली। विजय वडेट्टीवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना एसीबीची नोटीस। राजन साळवींचे भाऊ, वहिनी आणि पुतण्याला एसीबीची नोटीस। सुधाकर बडगुजर यांच्यासह 19 जणांची आज पुन्हा चौकशी। सुधाकर बडगुजर वकिलांसह पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणार। काही गोपनीय साक्षीदारांचा देखील पोलीस जबाब घेणार। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन गट्टी। पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांच्या सोहळ्यासाठी धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ बनले सारथी। हसन मुश्रीफांची महाडिकांसोबत बुलेट स्वारी। जळगावचे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। वर्षा निवासनावर पक्षप्रवेश सोहळा पार। संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज। संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची थोरातांवर फटकेबाजी। बॅट्समनला कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे, विखे पाटलांचा टोला। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि एनआयए पथकाकडून 3 इसिस दहशतवाद्यांना अटक। केंद्रीय एजन्सीतील उत्तर रेल्वेतील नियुक्त लिपिकाचा शोध सुरू। परभणीत 60 दिवसांपासून मराठा समाजाचं साखळी उपोषण। जरांगेंच्या समर्थनार्थ 20 जानेवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवणार सकल मराठा समाजाचा निर्णय। एसटीतून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास सुरू। सुधाकर शिंदेच्या अध्यक्षतेतील समितीनं बिहारमध्ये जाऊन माहिती घेतली। तेलंगणा आणि मध्य प्रदेशात जाऊन धनगर आरक्षणाचा अहवाल बनवणार। राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट गंभीर होणार। छोटी मोठी धरणं मिळून राज्यात केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध। मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा तब्बल 20.25% घटला। देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ। एका दिवसात कोविड-19ची 656 नवीन प्रकरणं समोर। उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,742 वर। व्हायरसचा धोका नाही पण काळजी घ्या, WHOचं आवाहन। देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंटचा शिरकाव। भारतात संख्या कमी तरी परिस्थितीवर लक्ष कायम। भारती पवारांची माहिती। देशातील काही राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा। हवामान विभागाकडून अलर्टमुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत। ठाण्यात कोरोनाचा शिरकाव। JN1च्या व्हेरियंटचे नवे रुग्ण सापडले। आतापर्यंत ठाण्यात JN1चे एकूण 5 रुग्ण सापडले।